गाडीची तोडफोड करत हत्याराचा धाक दाखवून 7 लाख रुपये लुटले। रस्त्यावर पाटील वस्तीनगज एक चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिने स्टाईलने 2 व्यापाऱ्यांकडील 60 लाख रुपये लुटलेले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की बेडक मंगसुळी रस्त्यावर पाटीलमळा येथे 2 चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहने आडवी मारून कोयत्याने चारचाकी वाहनांच्या पुढील काचेवर हल्ला केला। त्यावेळी लक्ष्मण कदम वय वर्ष 29 व विकास शंकर सोनटक्के वय वर्ष 35 राहणार दोघे मुळशी पुणे हे दोन्ही व्यापारी भयभीत झाले। या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळत सुटले। लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील 7 लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले। या लुटीचा प्रकार साधारण पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे। मालाच्या खरेदीसाठी 7 लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते। या लुटीचा प्रकार समजताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंद घटनास्थळी दाखल झाले। सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा शोध घेत आहे। हा सर्व प्रकार सिने स्टाईलने झाल्याने रात्रीचा प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। विकास शंकरराव सोनटक्के। परत सांगा। माझं नाव विकास शंकरराव सोनटक्के। हां, मी पुण्यावरून आलतो। माझ्या मागून त्या ह्याच्यापासून आपलं कुठलं पाहिजे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आली दोन। असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आले परत गाडी लावली त्यांना आडवी डोलीवर गाडी लावली। मी त्यांना साईड उतरले कोयता मारा सगळे 5-6 जण होते। त्यांच्या सगळ्या हातात कोयते होते मोठमोठा इथलाले काचावर मारला माझ्या गाडी परत त्यांना आडवी लावली। मी काढाय गेलो गाडी खाली गेली। विजापूरला मला नाही चाललं होतं किराणा दुकान आहे माझं। गाडी 7 लाख रुपये कॅश घेतली त्याने कोयते मारले आणि आम्ही पळून गेलो जीव वाचवण्यासाठी। तो कॅश घेऊन फरार झाले। गाडीने आम्हाला अडवलं होतं। त्या गाडीचा नंबर MH10DT 4517 हा होता। हां, आणि स्विफ्ट एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे। असे मिळून 5-7 लोक होते। त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते।